वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे इन ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. एकनाथ शिंदे आता लवकरच वसई विरारमध्ये येणार आहेत आणि वसई विरारचा बालेकिल्ला जिंकण्यासाठी त्यांनी जंग पछाडायला सुरुवात केली आहे. येत्या 20 तारखेला जो आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. विरारच्या विवांता हॉटेलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. बहुजन विकास आघाडीला टक्कर देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरणार आहे आणि त्यासाठी इच्छुकांचे भाऊ गर्दी मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे. सर्वच वार्डातून चाचपणी सुरू आहे. कोण इच्छुक आहेत, कोण दावेदार आहे, कोण इलेक्टिव्ह मतदार आहेत ते देखील चाचपणी सुरू आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेने मनावर घेतलेलं आहे की वसई विरारवर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकवणार आहेत. कशा प्रकारे हे कार्यक्रम असणार याबाबत आपल्याला माहिती दिलेली आहे शिवसेनेचे तालुका प्रमुख निलेश तेंडुलकर यांनी. काय तेंडुलकर यांनी म्हटलं आपण ऐकूया. सन्माननीय लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते शिंदेसाहेब हे वसईमध्ये 20 तारखेला कार्यकर्त्यांना भेटीगाठीसाठी येत आहेत. कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन पण करतील, इच्छुक उमेदवारांनाही भेटतील आणि निश्चितपणे शिंदेसाहेब येत आहेत म्हणून एक तालुक्यामध्ये जे व्हायब्रेशन आहे, एकनाथ शिंदेंचं महाराष्ट्रात आणि देशात त्यांच्याभोवती जे वलय आहे, बहिणींचा लाडका भाऊ, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा ऑन द स्पॉट रिझल्ट देणारा व्यक्ती आणि या वसई विरार महापालिकेत त्यांनी नगरविकास आणि MMSRDच्या माध्यमातून MMRDच्या माध्यमातून जे काय केलेलं आहे ते ऑन द रेकॉर्ड आहे आणि असे शिंदेसाहेब येत आहेत तर कार्यकर्त्यांमध्ये एकदम हत्तीचं बळ आलेलं आहे. कुठे हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन केलं जाईल? विरारला वसई तालुक्यात ते येत आहेत. विरार येथे आम्ही हा मेळावा घेणार आहोत आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, मेळावा म्हणण्यापेक्षा ते कार्यकर्त्यांना, इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते यांना भेटून शिंदेसाहेब आपलं त्यांचं लाईन ऑफ ॲक्शन आम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणे निश्चितपणे या वसई विरार महापालिकेत महायुतीचा भगवा झेंडा फडकावा, महायुतीचा सर्वसामान्य नागरिकांना हवा असलेला महापौर बसावा, यासाठी महायुतीच्या माध्यमातून शिवसेना जोरदार प्रयत्न करेल.